Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 11 आमदारांचं शिष्टमंडळ हे धुळ्यात दाखल झालं होतं. धुळे शहरामध्ये असलेल्या शासकीय विश्रामगृह म्हणजेच गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे अर्जुन खोतकर यांचे खाजगी स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी 15 मे पासून 102 नंबरची रूम बुक करून ठेवली होती. या ठिकाणी माजी आमदार अनिल गोटे यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी रात्री रूमच्या बाहेर ठिय्या मांडत 102 नंबरच्या रूममध्ये कोट्यावधी रुपये असल्याचा आरोप केला. अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांना फोन करून बोलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण 2 ते 3 तास एकही अधिकारी या ठिकाणी न आल्यानं या रूममध्ये खरंच पैसे आहे की नाही याचा संशय बळकावला. विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यानं शासकीय कार्यालयांमध्ये या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोच करण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. या ठिकाणी ठिय्या मांडल्यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि 102 रूमचं कुलूप तोडण्यात आलं. आमदारांच्या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या खासगी स्वीय सहाय्यकानं रिझर्व्ह केलेल्या या रूममध्ये पोलीस प्रशासनाला पैशांचं मोठं गबाड मिळून आलं. रात्री 11 वाजेपासून सकाळी 4 वाजेपर्यंत पोलीस प्रशासन इथं कारवाई करत होतं. या सरकारी विश्रामगृहामध्ये इतकी मोठी रक्कम कशासाठी आणली व ही रक्कम कोणासाठी होती याचा तपास आता पोलीस करतायत.